दीड तास आपण सगळे असा चढत्या श्रेणीने वर वर जाणारा कार्यक्रम बघतो. आधी पुस्तक, त्या पुस्तकासोबत कृतज्ञता, एक आदरभाव आणि एक कर्तव्यपूर्तीची भावना. आणि तो कार्यक्रम ज्यांच्या संदर्भात आहे त्यांचं जे क्षेत्र होतं त्या क्षेत्राचा आविष्कार करत या सर्व मंडळींनी केलेला आमचा सत्कार फार वेगळा अनुभव आहे. खरं तर सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवर वगैरे बोलायचं असलं विसरूनच गेलो मी. आदरणीय न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरजी, प्रकाशक कुलकर्णीजी, सुरेखा दंडारे वसेकर, अशोक दंडारेजी, आणि नाव घेतलं नाही तर पत्नी कदाचित नंतर रागवेल म्हणून माझी पत्नी साधना, आणि समोर बसलेले अनेक मान्यवर, रसाळ सर आहेत, मुरीकरजी आहेत, अनेक मान्यवर आहेत. त्र्यंबक वसेकरांवर प्रेम करणारे अनेक जण आहेत, त्यांचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या कला संस्थेतले शिक्षक आहेत, कार्यकर्ते आहेत. आजचा हा कार्यक्रम जो आहे तो एकदम वेगळ्या स्वरूपाचा आहे. कारण हल्ली एकूणच समाजामध्ये कृतज्ञता ही भावना लोप पावत चालली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये काहीतरी आपण मनपूर्वक स्मरण केलं पाहिजे, काहीतरी आपण मनपूर्वक आदर्श ठेवला पाहिजे, आपण काहीतरी डॉक्युमेंटेशनच्या अंगाने अत्यंत मनपूर्वक केलं पाहिजे. या भावनेमधनं हे पुस्तक सिद्ध झालेलं आहे. कला महर्षी त्र्यंबक वसेकर, एक ध्यास पर्व. काही केवळ ग्रंथ नाहीये किंवा गौरव ग्रंथ नाहीये, तर तो त्र्यंबकजी वसेकरांचं समग्र जीवन कार्य, त्यांनी ज्या ज्या विषयाचा ध्यास घेतला त्याचं स्वरूप आणि त्यासोबतच इतर बरंच काही असणारा असा हा ग्रंथ आहे. आणि म्हणूनच हा संदर्भ ग्रंथ आहे. तो सिद्ध करण्यासाठी सुरेखा दंडारे वसेकर यांनी भरपूर प्रयत्न केले. 2.5-3 वर्ष त्या त्यामागे होत्या. आणि तो सिद्ध होण्यासाठी स्वतः त्र्यंबकजी वसेकरांनी त्यांचा पत्रव्यवहार असेल, कागदपत्र असतील, वृत्तपत्रातले लेख असतील, ते जे प्रसिद्ध करायचे अंक, ते मूळ अंक ठेवलेले आहेत अभिनव दर्पणचे. शिवाय ते जे बालचित्रकला परीक्षा घ्यायचे, स्पर्धा घ्यायचे, त्याचं सर्व रेकॉर्ड ठेवलंय. आणि त्यांच्या पश्चात सुभाषनी ते सांभाळलं आणि सुभाषच्या पश्चात पुढची पिढी ते सांभाळते. हे अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे. आपण भारतीय लोक संस्कृतीबद्दल खूप बोलतो, पण जगामध्ये आपल्या इतके संस्कृती विसरणारे, डॉक्युमेंटेशनकडे लक्ष न देणारे कुणीही नाहीयेत. बाकीचं जग हे जतनाच्या आणि संवर्धनाच्या संदर्भात अत्यंत जागरूक आहे. या बाबतीत आपण बडबड जास्ती करतो, प्रत्यक्षात कृती कमी करतो, हे वास्तव आहे. आता हे सगळं बोलत असताना मला वसेकर दाम्पत्य म्हणजे सुरेखा दंडारे वसेकर आणि अशोक दंडारे, नेहमी असं म्हणलं जातं की प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. ते इथे उलट झाले. प्राध्यापक सुरेखा दंडारे वसेकरांच्या मागे अशोक दंडारे आहेत. म्हणजे आता त्यांनी कामच एवढं केलंय तर सुरेखा दंडारे वसेकरांना त्यांना सहसंपादक केल्याशिवाय गत्यंतर राहिलं नसावं. गमतीचा भाग सोडा, पण खरोखरी असं एकत्र झाल्याशिवाय कामं होत नाहीत, हे वास्तव आहे. हा ग्रंथ बघितल्यावर मी पूर्ण वाचलेला नाही, वाचू शकलो नाही कार्यबाहुल्यामुळे, पण तो जो बघितला, चालला, त्याच्यामधनं असं लक्षात आलं की
या ग्रंथात जे जे सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना त्र्यंबकजी वसेकर या जगात नसले तरी त्यांच्याबद्दल वाटणारं प्रेम, आदर, कृतज्ञता या सर्वच भावनांचा एक सुरेख संगम या ग्रंथामधनं झालेला आहे. तो देखण्या स्वरूपात सिद्ध करण्यासाठी जे जे संबंधित आहेत, त्या चित्रकार आहेत, प्रकाशक आहेत, सजावटकार आहेत, या सगळ्यांनी मनपूर्वक त्याच्यामध्ये योगदान दिलेलं. माझी आणि त्र्यंबकजी वसेकरांची कधीच भेट झालेली नव्हती. पण त्यांनी स्थापन केलेल्या अभिनव चित्रशाळा नांदेड या संस्थेतर्फे ज्या परीक्षा घेतल्या जायच्या किंवा स्पर्धा घेतल्या जायच्या त्यात मला माझं वय 10 किंवा 11 असावं, मला पारितोषिक मिळालेलं होतं. आणि माझी त्याही वयातली एक आठवण आहे, कदाचित माझं 1-2 वर्ष कमीच असतं असेल वय. पण त्या समारंभाला काही शक्य नव्हतं येणं आर्थिकदृष्ट्या. नांदेडला तो समारंभ, एक पाकिट पोस्टाने आमच्या घरी पोहोचलं आणि त्याच्यामध्ये प्रशस्तीपत्र आणि बक्षीस होतं. माझ्या आजीने ते उघडलं आणि म्हणली, सुहास वाच. पण तिला काही फार वाचता यायचं नाही. आणि ते मी वाचलं तर ते मला मिळालेलं बक्षीस होतं. ही घटना आजही माझ्या लक्षात. खरं तर मराठवाड्यातल्या नांदेड सारख्या म्हणलं तर छोटंच गाव त्या काळात बालचित्रकला आणि दृश्यकला या विषयाचा ध्यास घेऊन काहीतरी करावं असं वसेकरांना वाटणं ही फार मोठी गोष्ट आहे. आणि याला कारण जे आहे ते कुठल्या परिस्थितीतून वर आले ते कारण आहे. आता सुरेखाजींनी सांगितलं आणि पुस्तकातून आपल्याला कळेलच की आईवडिलांचं छत्र हरवलेल्या त्र्यंबक वसेकरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतलं. हैदराबादला जाऊन शिक्षण घेतलं आणि त्या हैदराबादमध्ये जे त्यांनी शिक्षण घेतलं त्यासाठी जे श्रम घेतले, परिश्रम घेतले, हाल अपेष्टा भोगल्या, त्यातून त्यांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की आपण काहीतरी आपल्या आवडत्या विषयासाठी केलं पाहिजे. मराठवाड्यातल्या लहान मुलांसाठी, तरुण चित्रकारांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे, काहीतरी भरीव आणि ठासून केलं पाहिजे. आणि त्यातूनच त्यांनी जे प्रयत्न सुरू केले त्याचं फलित म्हणजे अभिनव चित्रशाळा नांदेड हे होतं. खरं तर अजिंठा, वेरूळ आणि अनेक मंदिरांची परंपरा मराठवाड्याला आहे. दृश्यकलेची फार मोठी, साहित्याची फार मोठी परंपरा, काव्याची फार मोठी परंपरा मराठवाड्याला आहे. पण ती मध्ययुगात जी आक्रमणं झाली त्याच्यामुळे खंडित व्हायला लागली होती. कारण भारतीय संस्कृतीची मानचिन्हच उद्ध्वस्त होत होती. त्याला हिंदू असंही म्हणायला हरकत नाही, पण व्यापक अर्थाने ती भारतीय संस्कृतीचीच मानचिन्ह. अत्याचाराचं साम्राज्य होतं आणि त्यामुळे एक औदासिन्याची भावना सर्वदूर पसरत गेली असावी की काय, असं एक अभ्यासक म्हणून मला वाटते. आणि त्यातून ही परंपरा खंडित झाली हे वास्तव मात्र निश्चित आहे. त्याला खरं तर छेद दिला तो शिवछत्रपतींनी, पण तो काळच एवढा धामधुमीचा होता की शिवाजी महाराजांना कलेच्या संदर्भात फार काही गोष्टी त्या काळात करताच आल्या नसाव्यात असं आता तरी वाटते. त्यानंतर मग ब्रिटिशांची राजवट होती आणि ब्रिटिशांच्या राजवटीच्या काळात हैदराबाद संस्थांची राजवट इथे होती आणि ती 1950 मध्ये गेली. भारताला स्वातंत्र्य 48 मध्ये मिळालं, पण 1950 मध्ये निजामाची राजवट संपली. पण त्यापूर्वीचे अत्याचारही मराठवाड्यातले लोक विसरू शकत नाही. मला त्याची थोडीशी कल्पना पळगावकर सरांनी मला काही पुस्तकं पाठवली, त्याच्यामधनं जास्ती आली. त्यात त्यांच्या काकांबद्दल होतं, वडिलांबद्दल होतं. एकूण स्वातंत्र्य लढा हैदराबादचा अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांनी जो स्वातंत्र्य लढा दिला, मराठा मुक्तीसंग्रामाचा जो लढा दिला, त्याच्यामधून
आणि त्यात स्वतः वसेकर हे सहभागी होते आणि त्यांनी कलेच्या माध्यमातून त्यावेळेलाही काम निश्चित केलं असणार. आणि त्यानंतर निजामाच्या ताब्यामधून मराठवाडा मुक्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1960 मध्ये झाली, पण त्याच्यापूर्वी 1955च्या सुमारास अभिनव चित्रशाळा नांदेडची स्थापना त्यांनी केली. हे फार महत्वाचं आहे. आता हा जो ग्रंथ आहे त्याच्यामधून आपल्याला अनेक गोष्टी अनुभवता येतात. संपादकांनी या पुस्तकाचे विचारपूर्वक 7 भाग केलेले आहेत आणि या 7 विभागात काही उपविभागही आहेत. त्याची नावं अशी आहेत. विभाग 1 गोदातकीचे रंगऋषी, त्याचा उपविभाग आहे तेथे कर्माजे जुळती नाते जिव्हाळ्याचे. विभाग 2 आहे प्रतिबिंब, अभिनव दर्पण अंक 1964. म्हणजे 1964 मध्ये वसेकरांनी एक कला या दृश्यकला या विषयाला वाहिलेला अंक प्रकाशित केला होता आणि त्या अंकामधून कलाविषयक विचार त्यांनी लोकांना सांगायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याचा उपविभाग आहे अभिनव दर्पण स्मरणिका 1994-95 कला प्रवासातील मानसन्मान. विभाग 3 आहे चालता स्मृतींची पाने. विभाग 4 आहे उंचलाकार लेखणी आणि संवाद. विभाग 5 त्र्यंबक वसेकर साहित्यातील चित्रकार दळबर स्मृती आठवणींचा. विभाग 6 वसेकरांचा पत्रव्यवहार साहित्यिक कार्यालयीन कौटुंबिक उर्दू दस्तऐवज व इतर. आणि त्यातलाच अजून एक भाग आहे अभिनव चित्रशाळेची वाटचाल. यानंतरचा 7वा विभाग आहे त्र्यंबकजी वसेकरांच्या निधनानंतरच्या भावना आणि बरंच काय. अशा सर्व प्रकारे वसेकरांचं जीवन लेखन कार्य याची समग्र कल्पना देणारा हा ग्रंथ आहे. त्यासाठी ज्या अनेकांनी लेखन केलंय त्या सर्वांनाच वसेकर गुरुजींचा परिस्पर्श लाभलाय हे निश्चित. पण या ग्रंथातील सर्वात महत्वाचा विभाग जो मला वाटला तो विभाग म्हणजे प्रतिबिंब हा विभाग. त्यात वसेकरांच्या संकल्पनेतून चक्क 59 वर्षापूर्वी 1964 मध्ये अभिनव दर्पण जो प्रकाशित केला त्यात 6 विद्वानांचे लेख आहेत. आणि ते विद्वान आहेत नरहर कुरुंदकर, प्राध्यापक राम शेवाळकर, प्राध्यापक म ग पाटकर, प्राध्यापक भैयासाहेब ओंकार, प्राध्यापक स धुम बापट आणि स्वतः त्र्यंबक वसेकर. याशिवाय पुस्तकातून बालचित्रकला कला शिक्षणाबाबतचे विचार कार्य याला दिशा देणाऱ्या अनेक उपयुक्त गोष्टी अनुभवता येतात. या पार्श्वभूमीवर मराठ्यातच नव्हे ते एकूण महाराष्ट्रात शालेय व महाविद्यालयीन कला शिक्षण आणि महाराष्ट्रातील चित्रशिल्पकला कारागिरीची आजची परिस्थिती काय आहे ते बघायला. पण याकडे जाण्यापूर्वी मी 1976 मध्ये औरंगाबादच्या चित्रकला महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून रुजू झालो होतो. जनाला महलमध्ये ते महाविद्यालय होतं. आणि 1972 मध्ये म्हणजे वसेकरांनी 1955 मध्ये अभिनव चित्रशाळा नांदेड सुरू केली. आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाला मराठवाड्यात काहीतरी भरीव करावं असं वाटलं, त्याला सरकारी भाषेत अनुशेष भरून काढावा असं वाटलं आणि त्यांनी म्हणजे महाराष्ट्र शासनाने 1972 मध्ये इथे आर्ट स्कूल सुरू करायचं ठरवलं. जी के देशपांडे म्हणून एक प्रोफेसर होते जे मध्ये, मूळचे ते नागपूरचे, त्यांना इथे पाठवलं आणि 1972 मध्ये त्यांनी काय झाले हा प्रश्न आजची परिस्थिती बघून मला पडतो. आज एकूण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर दृश्यकलेच्या बाबतीत आपली परिस्थिती फारच गंभीर आहे. आणि ती गंभीर यासाठी की आपल्याकडे बालचित्रकलेच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे ठोस असे प्रयत्न होताना दिसत नाही. अभिनव चित्रशाळा नांदेड 76 वर्ष बोध, आनंद, विशारद आणि कुठली 4 परीक्षा घेतात. आरंभ, बोध, आनंद आणि विशारद या 4 परीक्षा घेतल्या जातात आणि त्याच्यामधनं प्रत्येक वयातल्या त्या मुलाला आपण काय पद्धतीने पुढे गेलं पाहिजे याची दिशा मिळू शकते. महाराष्ट्र शासनातर्फे शाळेच्या लेव्हलवर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा 1896 पासून घेतल्या जातात. ब्रिटिशांनी त्या सुरू केल्या.
ते परीक्षा घेतल्या जातात, पण शाळांमध्ये त्याचे क्लासेसच घेतले जात नाहीत बऱ्याचशा. आणि त्याचं कारण हे आहे की आता शाळांमध्ये चित्रकला शिक्षकच नेमलेले नाहीयेत. शाळा सोडा, जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या आणि शासकीय संस्था औरंगाबादची असो नागपूरची असो, या दोन संस्थांमध्ये 155 शिक्षक नेमलेले नाहीत. तशा पद्धतीने शिक्षण देत असतील. शाळेत चित्रकलेचे शिक्षक नाहीत, कला महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक नाहीत, आणि आम्ही आमची परंपरा महान आहे हे सांगतो, पण भीषण आणि दारुण असे चित्र आहे. त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात तरुण चित्रकारांसाठी कुठल्याही सोयी उपलब्ध नाहीयेत, कुठल्याही प्रकारचे स्टुडिओ उपलब्ध नाहीयेत, कुठल्याही प्रकारच्या स्कॉलरशिप्स नाहीयेत. आणि हे जर इतर राज्य बघितली, आपल्या बाजूचंच गुजरात राज्य महाराष्ट्र राज्याच्याच बरोबर स्थापना झाली. हल्लीच मी अहमदाबादला जाऊन आलो, त्यावेळेला चौकशी केली, 4 दिवसापूर्वीच होतो मी अहमदाबाद. तर त्यावेळेला मला असं कळलं की गुजरात सरकारतर्फे गुजरातमध्ये प्रदर्शन करायचं असेल, म्हणजे राज्यात प्रदर्शन करायचं असेल तर 1 लाख रुपये, राज्याबाहेर करायचं असेल तर 2 लाख रुपये, आणि परदेशात करायचं असेल तर 3 लाख रुपये अनुदान दिलं जातं, आणि ते कलावंताला आयुष्यात 3दा दिलं जातं. साहजिकच गुजराती चित्रकारांची प्रदर्शनं जागोजागी होतात. आज औरंगाबादच्या कॉलेजात शिकलेले माझे विद्यार्थी महाराष्ट्र सोडून वेगवेगळ्या राज्यात स्थायिक झालेले आहेत, आणि त्याला कारण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारच्या सोयी नाहीत, हेच आहे. राज्यामध्ये पु ल देशपांडे कला अकॅडमी सुरू केलेली आहे, पण त्याचा कारभार हा सुरू आहे असं म्हणण्यापेक्षा तो कशा प्रकारे बंद आहे आणि त्याचं दुरुस्ती करण्यासाठी प्रचंड रकमा खर्च करून भ्रष्टाचार फक्त केला जातो हे वास्तव आहे. ललित कला अकादमी वसेकरांचं स्वप्न होतं. ललित कला अकादमी केंद्र सरकारने 1950 मध्ये ललित कला अकादमी सुरू केली. त्याच्या इतर राज्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी शाखा सुरू झालेल्या आहेत, आणि तेव्हापासून महाराष्ट्र हे अत्यंत प्रगतिशील राज्य जे स्कूल ऑफ आर्टमुळे, आणि जे स्कूल ऑफ आर्ट 2 मार्च 1857 स्थापन झालं, आणि त्यातून निर्माण झालेली बॉम्बे स्कूल कला परंपरा ही देशाच्या कर्नाटक असो, गुजरात असो, मध्य प्रदेश असो, अशा अनेक राज्यांमध्ये पसरलेली आहे. त्यावेळेचा मुंबई प्रांत म्हणजे कारवारपासून कराचीपर्यंत, आणि त्या परंपरेतून निर्माण झालेले चित्रकार अभिमानाने आम्ही बॉम्बे स्कूल कला परंपरेचे आहोत हे सांगतात. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर आम्ही महाराष्ट्राच्या कला परंपरेचे आहोत हे सिद्ध झालेलं आहे. आम्ही केलेल्या 2 कोशांमधून ते सिद्ध केलेलं आहे. आणि तरी देखील आपल्याकडे ललित कला अकादमी व्हावी यासाठी शासनाकडून कुठलीही मदत होत नाहीये. आजही तेच वास्तव आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोरेगावच्या फिल्म सिटी मधली 5.5 एकर जागा दिली होती, आणि ती जागा सुभाष गैंच्या इन्स्टिट्यूटला भ्रष्टाचार करून देण्यात आली. रामदास फुटाणे आणि मी शरद पवारांना भेटलो होतो 1-2-3 वर्षापूर्वी. त्यावेळेला रामदास फुटाणे राष्ट्रवादी शरद पवारांनीच त्यांना आमदार केलेलं. रामदासनी सरळ सांगितलं पवार साहेबांना की साहेब आपल्याच लोकांनी माती खाल्ली आणि ती जागा सुभाष घईच्या इन्स्टिट्यूटला दिली. आणि आम्ही भेटलो होतो त्याचं कारण पिंपरी चिंचवडला 15.25 एकर जागा पडू नये, यात 50,000 स्क्वेअर मीटर बांधकाम आहे, आणि 4 वर्ष झाली. त्या संदर्भात पिंपरी चिंचवड नगरपालिकेने ठराव करून आधीचं सरकार आणि आत्ताचं सरकार यांच्या मागे होत सतत की दिल्लीला फक्त एक पत्र पाठवा आणि ही ललित कला अकादमीची जागा, म्हणजे ही जागा महाराष्ट्र सरकार ललित कला अकादमीच्या रिजनल सेंटरसाठी देऊ इच्छिते, ही भावना त्यात व्यक्त होऊ दे. त्याचा ठराव झालेला आहे, ती जागा द्यायचं ठरलेलं आहे, पण महाराष्ट्र शासनामधनं पत्र जात नाही हे वास्तव.
हे पत्र गेलं तर देशामधलं सगळ्यात मोठं रिजनल सेंटर हे महाराष्ट्रात होऊ शकतं. 6 महिन्याच्या आत थोडे बदल करून तिथे एक म्युझियम ललित कला अकादमीच्या कलेक्शनचं आणि सगळे स्टुडिओ सुरू होऊ शकतात. पण हे करायचं कुणी आणि करण्यापूर्वी आपल्याला काय मिळणार याचाच विचार चालू आहे की काय अशी शंका होती. तर या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये वसेकरांनी असं काही स्वप्न बघितलं आणि सुरुवात केली आणि त्या स्वप्नाची फळं मिळालेले अनेक जण आज इथे उपलब्ध आहेत आणि त्यांच्या मनामध्ये आज एकूण परिस्थिती आहे त्याबद्दल किती भीषण भावना असेल, त्यांना किती फ्रस्ट्रेशन असेल ते मी माझ्यावरून कल्पना करून सांगू शकतो. मी मराठवाड्यातला नाहीये, पण हे असे जे घडतं त्याचे परिणाम जे आहेत ते दूरगामी होतात आणि ते परिणाम आक्रमणांनी केलेल्या हिंसाचारापेक्षा, अत्याचारापेक्षा, विध्वंसापेक्षा भयानक आहेत. ती आज माझी भावना आहे. या पार्श्वभूमीवर एक आशादायक घटना तुम्हाला सांगावीशी वाटते. निवेदिता सराफ, अशोक सराफांची बायको, त्यांनी 3 महिन्यापूर्वी कॉन्टॅक्ट केलं होतं आणि एक अशी योजना गोव्यातील एक उद्योजक करतायत आणि सर्व कला एका छत्राखाली टिकवता येतील. मुष्टीफन नावाची ती संस्था आहे आणि ती पोर्तुगीजांच्या काळात सुरू झाली. मराठीतून शिक्षण देता यावं, आपल्या भाषेतून शिक्षण देता यावं यासाठी ती सुरू झाली आणि मुष्टीफन नाव यासाठी एक मूठभर धान्य शिक्षकांसाठी द्या आणि तुमच्या मुलाला शिकवायला पाठवा. या उदात्त भावनेमधनं ही संस्था सुरू झालेली आहे. आता भरपूर मोठी आहे संस्था आणि त्या संस्थेतर्फे संगीत, नाटक, दृश्यकला अशा अनेक विषयांचं एक ललित कला केंद्र सुरू करण्याच्या बाबतीत योजना विचाराधीन आहे. मला असं वाटतं की आपण आपल्याकडे अशी सद्बुद्धी व्हावी एवढी प्रार्थनाच करू शकतो आणि जमल्यास थोडे प्रयत्न करू शकतो. धन्यवाद. एक सांगायचं राहिलं, वसेकर ज्या वेळेला शिकले त्यावेळेला ते हैदराबादला जाऊन शिकले आणि माझं 10वं पुस्तक हे मुंबईमध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर एक बॉम्बे रिव्हायवलिस्ट स्कूल नावाची कला चळवळ 1920च्या सुमारास अस्तित्वात आली आणि तिथे जे विद्यार्थी जे मध्ये शिकत होते त्यांनी ती विविध प्रांतात नेली. हैदराबादमध्ये निश्चित हैदराबादमधनं त्यावेळेला जे शिकायला यायचे विद्यार्थी, तर त्या काळामध्ये शिकलेले कुणीतरी विद्यार्थी हे हैदराबादला शिकवत असावेत आणि जेव्हा वसेकर शिकले त्यावेळेला त्यांना त्या पद्धतीचं शिक्षण मिळालं असावं बॉम्बे रिव्हायवलिस्ट स्कूलचं. पण बंगाल रिव्हायवलिस्ट स्कूल जगप्रसिद्ध आहे, पण बॉम्बे रिव्हायवलिस्ट स्कूल आजही त्याचं कुणालाही माहिती नाहीये. म्हणूनच मी संशोधन करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्याचा पुरावा मला ह्या पुस्तकात मिळाला. हे ते चित्र आहे, हे उजवीकडे आहे. या चित्राचं टायटल आहे शिव पार्वती कैलास गमन जलरंग. याबद्दल मला माहिती नव्हतं, पण हा आता पुरावा मिळालेला आहे की हैदराबादमध्ये ही बॉम्बे स्कूलची कला परंपरा पोहोचली होती. त्याबद्दल अधिक संशोधन करून या पुस्तकाचं इंग्रजी पुस्तक होत आहे, त्यामध्ये हे चित्र मी निश्चितच घालीन. आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेश, गुजरात इथलेही पुरावे मी मिळवतोय आणि इंग्रजी पुस्तकामध्ये त्याचा अंतर्भाव करायचा प्रयत्न करीन. त्यामुळे निदान आपल्याकडची कला चळवळ आणि आपल्याकडचे कलावंत देशात आणि परदेशात माहिती होती. धन्यवाद. हे दोन्ही सरांचे विषय आहेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीने त्यांचं कार्य हे दिवसेंदिवस व्यापक होत आहे. आधीही त्यांचं कार्य व्यापक होतच, पण आज त्यांना जो एक पुरावा मिळाला त्याच्यामुळे त्यांना त्याचा आनंदही मिळालेला आहे. पण सरांनी जी खंत व्यक्त केलेली आहे त्याची दखल खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. कारण सरांचा जो आर्टिकल त्याच्यामध्ये आहे आपली कलात्मक दिवाळखोरी नावाचं, तर त्याच्यातही त्यांनी अतिशय जे अनुभव सांगितलेले आहेत हे अनुभव आपल्याला सगळ्यांना नेहमी येतात. अजंठा आणि वेरूळला जेव्हा आपण जातो, ज्या पद्धतीने आता संवर्धनच्या नावाखाली ज्या लोक किंवा तिथे जे लोक भेट देतात ते काय काय करतात हे सांगण्याची इथे आत्ता वेळ नाही किंवा गरज नाही. कारण खरोखर जागरूक होण्याची गरज आहे हे मात्र सरांनी सांगितलंय आणि कार्य आपण सगळ्यांनी एकत्रित करणं आवश्यक आहे.
आजच्या या निमित्ताने आपण सगळे एकत्रित झालेलो आहोत. तर ही एक आपण काही एक वस्तुमान करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करूया. धन्यवाद सर, आपले मनापासून आभार व्यक्त करते आणि अध्यक्षीय